नमस्कार मंडळी. आपल्या देशातील एकमेव पॉडकास्ट मध्ये आपले स्वागत आहे, जिथे तथ्यांपेक्षा आत्मविश्वास जास्त असतो. आजचे गेस्ट आहे स्वतःला राष्ट्रीय व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे गोल्ड मेडलिस्ट बनवणारे म्हणजेच माझे आहो. धन्यवाद. मी इथे आलो आहे सत्य सांगण्यासाठी. पण त्याआधी मी डिस्क्लेमर देतो, जे लोक माझ्यावरती विश्वास ठेवणार आहे त्यांनी 2 वेळेस तरी गुगल करून घ्यायला पाहिजे. आजचा विषय आहे नीट आंदोलन आणि सरकारची ऍक्शन. वा, एवढा हेवी टॉपिक. मला वाटलं आजचा टॉपिक असेल बाजूच्या काकूंनी आपलं वायफाय वापरलं, यावर काहीतरी चर्चा असेल. नाही, आज देश वाचवायचा आहे. आधी माझा मोबाईलचा रिचार्ज वाचव. परीक्षा म्हणजे काय? परीक्षा म्हणजे आई वडिलांचं स्वप्न, मुलांचा बीपी हाय आणि नातेवाईकांचा फेवरेट क्वेश्चन म्हणजे किती मार्क पडले. आणि निकाल लागला की नातेवाईकांना अचानक करिअर काउन्सिलिंग होण्याची शक्ती कुठून येते काय माहिती. आंदोलन का होतात? कारण की कमेंट सेक्शन मध्ये लिहून काही होत नाही, म्हणून लोक त्याचं ऑफलाईन व्हर्जन वापरतात. म्हणजे ऑनलाईन जस्टिस आणि ऑफलाईन माईक कुठे. सरकार ऍक्शन घेतं का? ऍक्शन तर सगळेच घेतात. मूवी मध्ये हिरो ऍक्शन घेतो, ऑफिस मध्ये बॉस ऍक्शन घेतो, घरी आई चप्पल ऍक्शन घेते. ऍक्शन तर सगळेच घेतात. न्यूज वरती एक्सपर्ट ऍक्शन घेतात. म्हणजे निष्कर्ष असा, ट्विटर वरती तर सगळेच प्राईम मिनिस्टर असतात. आजकाल सर्वच एक्सपर्ट का आहेत? कारण की डाटा इतका तर स्वस्त झालाय ना. आपण रॅपिड ऍक्शन खेळू, ज्यामध्ये मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार, त्यावर तुम्हाला जे क्विक आठवलं तर ते तुम्हाला बोलायचं. ठीक आहे? ओके. डिग्री, रील्स, एक्सपिरियन्स, कमेंट सेक्शन, रिसर्च. फॉरवर्ड ॲज अ रिसिव्ड. तुमचं सोल्युशन काय? याच्यावरती ऑनलाईन पण परीक्षा नको, ऑफलाईन पण नको. याच्यावरती आपण काय करू, कोण बनेगा डॉक्टर गेम खेळूया. याच्यामध्ये फास्टेस्ट फिंगर, ऑडियन्स पोल 50-50. लॉक किया जाय. जर आपला मुलगा म्हणाला की मला डॉक्टरच व्हायचंय तर? आधी गणिताचं होमवर्क सॉल्व कर असं म्हणेल मी. आणि तरी पण तो म्हणतच असेल की नाही मला डॉक्टरच व्हायचंय, तर मग काय करणार? आधी जाऊन स्वतःची खोली साफ कर असं म्हणेल मी. ब्रेकिंग न्यूज. काय झालं? शेजारच्या काकांनी सांगितलं. मग ती न्यूज सोडी, तिथं नॅशनल इमर्जन्सी झाली ना. परत आपण रॅपिड ऍक्शन गेम खेळू. ओके. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी, अटेंडन्स 100%. कमेंट सेक्शन, सिव्हिल वॉर, न्यूज चॅनल, व्हॉल्यूम 200%, स्टुडंट, स्लीप 2%, पॅरेंट्स. टेन्शन 5%. मग शेवटी काय सांगाल? आता एवढं सांगेल, मीम बनवण्याआधी त्याचं सत्यता काय ती पडताळून बघा. आणि दुसरं असं की जर तुम्ही हा पॉडकास्ट गंभीरतेने जर बघत असाल ना, तर आमचा पुढचा टॉपिक येतोय, चंद्रावरती वडापावची फ्रँचायझी कशी चालू करायची. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये लिहा. आमच्यामुळे देश तर काय वाचला नाही, पण तुमचा 10 मिनिटाचा टाइमपास नक्की झाला आहे.